Good morning, students. We have seen in last lecture about pricing. It means meaning, definition, and concept, importance. मग आपण यानंतरचा भाग पाहणार आहोत. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन प्राइसिंग डिसिजन मेकिंग. फॅक्टर्स अफेक्टिंग इन प्राइसिंग डिसिजन. मग यामध्ये दोन भाग पडतात. आता सुरुवातीला फॅक्टर्स अफेक्टिंग प्राइसिंग डिसिजन म्हणजे काय पाहू आपण. की किंमत निर्धारण करत असताना त्या किमतीवर परिणाम करणारे घटक म्हणजेच फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग प्राइसिंग डिसिजन किंवा अफेक्टिंग. मग हे परिणाम करणारे घटक कुठले आहेत, तर दोन आहेत. एक आहे इंटरनल फॅक्टर आणि दुसरा आहे एक्सटर्नल फॅक्टर. मग आपण आज इंटरनल फॅक्टर पाहणार आहोत. बघा, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये एखाद्या वस्तूची किंमत ठरत असताना आपणास कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल याबद्दल आपण शिकणार आहोत. मग हा घटक शिकत असताना तुम्ही स्वतः ते मॅनेजमेंट करते आहात, तुम्ही मॅनेजर आहात आणि तुम्हाला तो घटक किती रुपयांना विकायचा आहे किंवा त्याचं मूल्य काय असलं पाहिजे, प्राइस काय असली पाहिजे हे तुम्हाला ठरवायचं आहे. मग यावेळी परिणाम करणारे घटक काय असू शकतील हे तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून हे उत्तर पाठ करण्यासाठी लक्षात घ्यावी लागते. मग तुम्ही मॅनेजर असल्यानंतर तुम्ही काय कराल हो इंटरनल फॅक्टरमध्ये, तर पहिला आहे कंपनी ऑब्जेक्टिव्ह. This is considerable factors on the pricing decision of a firm. Pricing policies and strategies must be in conformity with the firm pricing objective. आता याचा अर्थ आपण पाहू की कधीही किंमत निर्धारण करत असताना कंपनी ऑब्जेक्टिव्ह हा घटक सर्वात प्रथम लक्षात घेतला जातो. कारण प्राइस बद्दल पॉलिसीज अँड स्ट्रॅटजीज या कुठं कन्फर्म होत असतात, कंपनीमध्ये. आणि कशानुसार, त्या ऑब्जेक्टिव्हनुसार. म्हणून हा घटक महत्त्वाचा आहे. याचं एक्झाम्पल पाहू आपण. इफ अ कंपनी डिझायर अ टार्गेटेड रेट ऑफ रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. पहिलं उदाहरण काय आहे की आपल्याला टार्गेट करायचं आहे कशावरती, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करणे हा सर्वसाधारणपणे ढोबळ अर्थ होय. परंतु गुंतवणूक आपण कशात करत असतो, उत्पादन प्रक्रियेमध्ये. पैसा कशात लावत असतो, त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये. मग उत्पादन प्रक्रियेमध्ये आपण पैसा लावल्यानंतर त्याकडून मिळणारा मोबदला, तो मिळणारा रेट ऑफ इंटरेस्ट किंवा तो रिटर्न ऑफ रेट, परतावा मिळण्याचा तो टक्केवारी, ही गोष्ट लक्षात घेत असतो आपण. म्हणजे उदाहरणार्थ एक वस्तू XYZ ही 50 रुपयात तयार झालेली आहे. मग आपण डायरेक्ट 51 रुपयाला विकू का हो, नाही.
कारण तुम्हाला त्या कर्मचाऱ्यांचा पगार, मॅनेजमेंटचा मानधन, इतर सर्व गोष्टींना लक्षात घ्यावं लागतं आणि त्यानुसारच तुम्हाला मिळणारा प्रॉफिटसुद्धा लक्षात घ्यावा लागेल. मग तुमचं यावर्षीचं टार्गेट आहे की तुम्हाला 5% तरी नफा मिळाला पाहिजे. 5%वरती कोणीच व्यवसाय करत नाही आजकाल, हे तुमच्या लक्षात येत असतं. कारण जाहिरात तुम्ही निहार या तेलाची पाहिलेली आहात की विद्या बालन जाहिरातमध्ये काय सांगत असते की प्रॉफिटमधला 5% हिस्सा आम्ही शिक्षणावरती खर्च करू. मग जे प्रॉफिटमधला 5% जर शिक्षणावरती ते खर्च करत असतील तर त्याचं उत्पन्न किती असेल तुम्ही लक्षात घेऊ शकता. मग आपला सांगायचा काय भाग आहे की मिळणारा परतावा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. कंपनी ऑब्जेक्टिव्ह काय लक्षात घेते कंपनी, की आपण जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचा मिळणारा परतावा किती प्रमाणात असला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. देन द प्राइसिंग डिसिजन आर सो मेड that the total sales revenue from the product. दुसरं उदाहरण आपण काय सांगितलेलं आहे की टोटल सेल्स रेव्हेन्यू फ्रॉम ऑल प्रोडक्ट, की आपला उत्पादन झाल्यानंतर विक्री किती मोठ्या प्रमाणात होते हे त्यावरही डिपेंड असतात. जर विक्री खूपच स्लो असेल मार्केटमध्ये तर आपणास कमी किमतीत विकावयास परवडत नाही. जर विक्री खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तर एखादी वेळेस थोडंसं कमी किमतीमध्ये विकण्यास परवडू शकतं. मग आणखी एक उदाहरण पाहू आपण की एक्सीड द टोटल कॉस्ट बाय सफिशियंट मार्जिन. एक्सीड्स कधी कधी ती सफिशियंट मार्जिनपेक्षा थोडंसं कॉस्ट कधी कधी जास्त लागत असतं, कारण अचानक वाढलेले वस्तूचे भाव वगैरे. मग यातून तुम्हाला कंपनी काय निर्णय घेते, तो झालेली तूट ती हानी भरून करण्यासाठी आपण परत त्या वस्तूचे भाव वाढवत असतो. मग आता पहिला घटक लक्षात आला की कंपनी ऑब्जेक्टिव्ह हा इंटरनल फॅक्टर काय आहे. कारण कंपनी फॅक्टर्समध्येच किंवा कंपनी काय करत असते, आपलं एम सेट करत असते आणि ते एम सेट केल्यानंतर आपणाला मिळणारा रेट ऑफ रिटर्न हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यानुसारच विचार करून कंपनी ती किंमत ठरवत असते. आता दुसरा घटक पाहू आपण, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणजे बघा, अनदर सफिशियंट इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग प्राइसिंग डिसिजन ऑफ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ द फर्म. जनरली top management has full authority for forming pricing objective and policies. की त्या ऑर्गनायझेशनच्या आकारानुसार टॉप मॅनेजमेंट ते डिसिजन किंवा ते ऑथॉरिटी घेत असतं की त्या वस्तूची किंमत किती असली पाहिजे. मग तुम्हाला लक्षात येतं मार्केटमध्ये छोट्या जिल्हा स्तरापासून नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या बाजारात आहेत. मग त्याची किंमत कशी ठरत असते, तर ते मॅनेजमेंट ठरवत असतं की या वस्तूची किंमत किती असली पाहिजे. उदाहरणार्थ बजाज कंपनी एखादी स्कूटर किंवा बाईक जर नवीन लॉन्च करत असेल तर ते लॉन्च करत असतानाच त्याची बेसिक प्राईस ते सांगू शकतात आणि वेगवेगळ्या शहराच्या त्या किमतीनुसार किंवा खर्चानुसार
तिथं मात्र कमी जास्त तुम्हाला ती अधिक प्राईज किंवा कमी प्राईज मिळू शकते. उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक मार्केटसाठी लातूरपेक्षा मुंबई आणि दिल्ली हे मार्केट स्वस्त आहे. का? कारण तिथं सहज होणारं इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर आहे. म्हणून ते ऑर्गनायझेशन काय करत असतं, ते मॅनेजमेंट लेवल डिसिजन घेत असतं. मग सम फर्म्स अलाव वर्कर्स पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग. Therefore, in such firms, employees are gives views, suggestion and pricing policy. कधी कधी बघा, उत्पादन झाल्यानंतर त्याची किंमत ठरवण्यासाठी आपल्याला त्या कामगारांकडून सुद्धा प्रतिक्रिया ऐकल्या पाहिजेत. का? कारण उत्पादन तयार करत असताना नक्की किती आणि कोणत्या प्रकारची मेहनत लागलेली आहे, ते कष्ट लागलेले आहेत, ते कामगार सांगू शकतात आणि त्यानुसारच ती वस्तूची किंमत ठरवता येत असते. म्हणून ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर हा किंमत ठरवण्यामागचा महत्त्वाचा इंटरनल फॅक्टर आहे. जर मोठी साईज असेल तर टॉप लेवलचं मॅनेजमेंट त्या किमतीबद्दल निर्णय घेत असतो आणि सर्वसाधारण पद्धतीनं जर छोटी फर्म असेल तर त्याचे संचालक किंवा ओनर त्या प्राइस बद्दल डिसिजन घेऊ शकतात. आणि कशासाठी महत्त्वाचं आहे तर सेव्हरल प्रोडक्ट रिक्वायर frequently price decision and where price differ in a different market. कारण त्या मार्केटनुसार आपणास काय करावं लागतं, ती किंमत ठेवावी लागते. मग तुमच्या सहज लक्षात येतं शहरी बाजारपेठ आणि ग्रामीण बाजारपेठ. मग त्यानुसार आपणास ती किमती ठरवाव्या लागतील आणि त्याच प्रकारचे ते प्रोडक्ट आपणास विकावे लागतील. मग आपणास हे P4 लक्षात घेत असताना, P4 म्हणजे काय परत आपण सांगू, प्राइस, प्रोडक्ट, प्रमोशन आणि प्लेस या सर्वांचं पहिलं अक्षर P घेतल्यानंतर P4 आणि सर्वांची एकत्रित प्रक्रिया केल्यानंतर यांनाच मार्केटिंग मिक्स असं म्हटलं जातं. मग ही प्राइसिंग पॉलिसी जी आहे ती इतर फॅक्टरवरती सुद्धा बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवत असते. म्हणून ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर हा महत्त्वाचा भाग ठरत असतो. मग आता पुढचा घटक मार्केटिंग मिक्स. मग आपण आता मार्केटिंग मिक्स मध्ये 4 घटकांची नावं घेतलेली आहेत. प्राइस, प्रोडक्ट, प्रमोशन अँड प्लेस. तुम्ही हा घटक विसरायचंच नाही, कारण मोस्ट IMP आहे. तुम्ही BCom ची परीक्षा द्या, MCom ची परीक्षा द्या, MBA करा, तुम्हाला या 4 घटकांचा संदर्भ नेहमी तुम्हाला प्रत्यक्ष जीवनात तर मिळेलच, परंतु परीक्षेत पास होण्यासाठी सुद्धा या 4 घटक लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण संपूर्ण मार्केट या 4 स्ट्रॅटेजीवरती चालत असतं. म्हणून तुम्ही हे पाठच ठेवायचं. मार्केटिंग मिक्स म्हटलं की 4 घटकांचा समावेश होतो. प्राइस, प्रोडक्ट, प्रमोशन आणि प्लेस. मग या 4 घटकामुळेच आपणास काय होतं, ही मार्केटिंगची प्रक्रिया राबवता येते. आणि ही प्राइसिंग पॉलिसी जी आहे ऑफ ए फर्म मस्ट कन्सिडर द अदर कंपोनेंट ऑफ मार्केटिंग मिक्स as well as these factors are closely related. हे एकमेकावरती डिपेंड करणारे घटक आहेत.
आणि यातला जिवंत वस्तू किंवा जिवंत घटक म्हणला तर हा प्राइस आहे. कारण वस्तूला किंमत असल्याशिवाय इतर मार्केटिंगच्या गोष्टी हालचाल करू शकत नाहीत. हे आपण शिकलो आहोत. मग आता इंटरनल घटक तुमच्या लक्षात आला. कंपनी ऑब्जेक्टिव्ह, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आणि मार्केटिंग मिक्स. मग मार्केटिंग मिक्सला परत इंटरनल मध्ये का आणलं हो? कारण मार्केटिंग मिक्सची प्रक्रिया ही मॅनेजमेंट लोक किंवा मॅनेजमेंट करते ठरवत असतात की त्यांना कुठल्या प्रकारची स्ट्रॅटर्जी ॲडॉप्ट करायची आहे. कारण मार्केटिंग प्रक्रिया ही एक्सटर्नल नाही तर इंटरनल घटक आहे. आणि ते नियोजन करत असताना आपोआप तुमच्याकडून ती मार्केटिंग मिक्सची प्रोसेस केली जाते. म्हणून हा सुद्धा त्या किमतीवरती परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. यानंतरचा पुढचा घटक आहे प्रोडक्ट डिफरेन्शियल. हा घटक तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आला. तरी सुद्धा आपण याची चर्चा चांगल्या पद्धतीने करू. इफ अ प्रोडक्ट इज अ डिफरंट फॉर्म is a competitive product with features such as a new style, design, packaging, then it fetch a higher price in the market. आपण कुठल्या गोष्टींचा उल्लेख केला? न्यू स्टाईल, डिझाईन, पॅकेजिंग. या गोष्टींचं इनोव्हेशन तुमच्या प्रोडक्टमध्ये असेल तर मार्केटमध्ये हायेस्ट प्राइस त्याला मिळते. मग कुठली असेल तर विशिष्ट डिझायनरने डिझाईन केलेले कपडे, विशिष्ट फीचर्स असणारे मोबाईल, लॅपटॉप. तुम्हाला दिसतात ना वेगवेगळ्या किमती मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये. का हो? 2G ची किंमत कमी असते, 1000-1200 मध्ये मिळतात, 400-500 पर्यंत मिळतात. आणि तेच 4G टच स्क्रीन वाले किमान 6000 तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मग ॲपल सारखे जर घ्यायचे ब्रँड म्हणलं तर तुम्हाला 20-22 हजार सहज मोजावे लागतील. आणि सॅमसंग सारखे ब्रँड घ्यायचा असेल तर तुम्ही 8-10 हजारापासून घेऊ शकता. म्हणजेच काय आहे? प्रोडक्ट डिफरेन्शियल आहे. आणि या प्रोडक्ट डिफरंट असल्यामुळेच तुम्हाला काय होतं, मार्केटमध्ये ज्या प्रकारची वस्तू खरेदी करण्याची इच्छा ठेवणारा ग्राहक वर्ग आहे त्यांना त्याच्या मनाप्रमाणे वस्तू मिळू शकते. बरोबर आहे. मार्केटमध्ये 5 वाला पार्ले खाणारे सुद्धा खूप लोक आहेत. आणि ओरिओ सारखे सुद्धा खाणारे मार्केटमध्ये ग्राहक वर्ग आहे. बरोबर आहे. मग आपल्या लक्षात येतं की सर्वसाधारणपणे राशनचं अन्न खाणारा सुद्धा खूप मोठा प्रमाणात या भारतात वर्ग आहे. आणि उच्च दर्जाचे बासमती सुद्धा ते राईस किंवा ते प्रोडक्ट खाण्याची क्षमता ठेवणारे सुद्धा या भारतात लोक आहेत. आणि त्याची किंमत सुद्धा कशी आहे ते वेगवेगळे प्रोडक्ट डिफरन्स असल्यामुळे तुम्हाला लक्षात येते. मग हा सुद्धा प्रोडक्ट वेगवेगळा असणं हा इंटरनल घटक आहे. आता तुम्हाला व्यवसाय संघटनेच्या दृष्टिकोनातून हाच मुद्दा परत समजावून देतो की तुमचं पावडर किंवा क्रीम तयार करण्याची कंपनी आहे असं समजा. मग मार्केटमध्ये 5 रुपयापासून तुम्हाला ती वस्तू उपलब्ध आहे. मग तुम्ही मॅनेजमेंट करते म्हणून विकत असताना त्या प्रोडक्टमध्ये डिफरन्स काय ठेवणार? प्राइस डिफरन्स ठेवणार. मग ती प्राइस डिफरन्स ठेवत असताना त्या बाहेर मार्केटमध्ये असणाऱ्या प्रोडक्टला कॉम्पिटिशन व्हावं इतपत तुम्हाला ठेवावी लागते.
लक्षात आलं की तुमच्याच उत्पादनाच्या दोन किमतीची सुद्धा वेगवेगळी प्राइस असू शकते. उदाहरणार्थ पेप्सिको कंपनीमध्ये पेप्सी या घटकाची प्राइस वेगळी आहे आणि जे इतर माझा वगैरे सारखे जे ड्रिंक आहेत त्याची प्राइस वेगळी आहे. म्हणजे सरळ सांगायचं झाला तर जो काळसर पद्धतीचा जो शीतपेय मिळतोय त्याची प्राइस वेगळी असते आणि पिवळ्या रंगामध्ये आंब्याच्या रसामध्ये स्वाद असणारा कोल्ड्रिंक याची सुद्धा प्राइस वेगळी असते. यानंतर शेवटचा इंटरनल फॅक्टर घटक जो अफेक्ट करतोय तो आहे कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट. मग काय होतं की इफ अ प्रोडक्ट इज अ प्राइस लेस दॅन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन द फर्म हॅज सफर द लूज. जर ती उत्पादित वस्तू निर्माण करत असताना मुळातच त्याची किंमत कमी लागली असेल तर आपणास विक्री करण्यास सुद्धा आपण त्याला लूज प्राइस मध्ये सोडू शकतो. मग उदाहरणार्थ चिवडा किंवा भेळ बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येतो का? हो नाही. कमी किमतीत तयार होतं. एक अंदाजे 100 रुपयाच्या सर्वच त्यात घटक मिळतात. मात्र तुम्हाला केक बनवण्यासाठी 100 रुपये पुरेसे आहेत का? हो नाही. मग तुम्हाला आता लक्षात आलं की ती प्रोडक्टवर डिपेंड आहे, ती कॉस्ट कशी रेज होत असते. बट द कॉस्ट प्रोडक्शन कॅन बी रिड्यूस बाय कोऑर्डिनेटिंग ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ प्रोडक्शन प्रॉपरली. आणि कशावर मॅनेज होतं ते? त्या प्रोडक्शनवरतून ती प्रॉपर मॅनेजमेंट होत असते. तुम्ही बल्कमध्ये जर तयार करत असाल, मोठ्या प्रमाणात माल तयार करत असाल तर विक्री करण्यास सुद्धा सोपं जाऊ शकतं. एखाद्या वेळेस कमी किंमत देऊ शकता होलसेलमध्ये, परंतु 1-2 वस्तू विकायच्या असतील तर तुम्हाला ती किंमत परवडणारी नसू शकते. मग परत आपण आज काय शिकलो? हो द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग प्राइसिंग डिसिजन. आणि त्यामधला आपण एक भाग पाहिलेला आहे इंटरनल फॅक्टर. तर याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.